अकोला महानगरपालिकाचे उर्दू शाळा क्रमांक 8 मध्ये मुलांमध्ये उर्दू भाषा आणि साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे, जिथून मुलांना पुस्तके मिळवून ते चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेत। पहा हे रिपोर्ट। महाराष्ट्रात अशा वातावरणात जिथे उर्दू माध्यमातून शिक्षण घेण्याच्या मार्गांना संशयास्पद पद्धतीने मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तिथे प्रथम बुक, युनिसेफ आणि रा यासारख्या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे उर्दू भाषेला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। यात उर्दू शाळा आणि इतर संस्थांमध्ये मुलांसाठी उर्दू ग्रंथालय स्थापन करण्याचे काम केले जात आहे। अशाच एका ग्रंथालयाची सुरुवात अकोला महानगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 8 मध्ये करण्यात आली आहे, जिथून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उर्दू ग्रंथालयाचा चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेत। मेरा नाम आयशा सिद्दीकी है, मैं शिक्षक में हम यहाँ से किताबें ले जाते हैं। हमें कहानियाँ, नज़्में पढ़ने में मज़ा आता है। बुध और शनिचर का दिन है किताबें पढ़ने का, और ये किताबें घर पे नहीं है, स्कूल से मिलती है। रेसिस में, रेसिस के बाद और स्कूल में। अच्छा, कौन कौन सी किताबें पढ़ते हैं आप यहाँ पर? कहानी की, नज़म की। ग्रंथालयाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या शाळेतील शिक्षक आणि प्रसिद्ध कवी नईम फराज यांनी ग्रंथालयाला मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक पुस्तके गोळा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत। इतर सहकारी शिक्षकांसोबत मिळून त्यांनी ग्रंथालयात मुलांसाठी योग्य अशा पुस्तकांचा संग्रह केला आहे। शहरातील बुद्धिजीवी लेखक आणि कवींसोबत मिळून ते अकोल्यातील इतर संस्थांमध्येही उर्दू ग्रंथालय स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ये बहुत अच्छी एक कोशिश रही यूनिसेफ, प्रथम बुक, रॉ की, कि जिन्होंने पूरे स्कूलों में ये लाजमी करार दिया कि हर स्कूल में एक खूबसूरत अट्रैक्टिव लाइब्रेरी होनी चाहिए, उर्दू की लाइब्रेरी होनी चाहिए। तो अल्हम्दुलिल्लाह हमें उस लाइब्रेरी का बहुत ज़्यादा फ़ायदा मिल रहा है। यहाँ पर लाइब्रेरी कार्ड बना हुआ है। बुध के दिन और शनिचर के दिन बच्चे उर्दू रीडिंग प्रोग्राम में हिस्सा लेते हैं। टाइम टेबल के मुताबिक बुध का दिन और शनिचर का दिन इस उर्दू रीडिंग के लिए मुख्तस किया गया है। उर्दू भाषेच्या संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी हर प्रकारे मौखिक खर्च करण्याचे काम केले जाते, पण जमिनीवर फारच कमी काम दिसून येते। शैक्षणिक संस्था आणि इतर ठिकाणी उर्दू भाषेतील पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालये स्थापन झाल्यास नक्कीच उर्दू भाषेला योग्य प्रकारे प्रोत्साहन दिले जाऊ शकते, पण आवश्यकता आहे की अधिकाधिक लोक आणि मुलांना या ग्रंथालयांमध्ये उर्दू वाचण्यासाठी प्रवृत्त करावे। प्रवीण वानखेडे, अकोला।